श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे. तर आपण झोपेत असताना अचानक कुठलाही आवाज येत नाही आणि आपण कुठलाही गजर लावलेला नसतो, तरीही अचानक आपल्याला जाग येते. तर असं कधी तुमच्या बाबतीत घडले का? तुम्ही अगदी झोपेत आहात आणि पहाटे पहाटे 3 वाजून एक 10 मिनिटांनी किंवा 3 वाजता, 3:30 वाजता, पावणे 4 वाजता अशा ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला अचानकच जाग आली आहे. म्हणजे कुठलाही आवाज नाही, सगळीकडे शांत वातावरण आहे. कारण पहाटेच्या वेळी रात्री म्हणजे थोडक्यात रात्री सगळेजण झोपेत असतात. पहाटेच्या वेळी सगळी ज्यावेळी झोपेत असतात त्यावेळी अचानक तुम्हाला कसलाही आवाज नसताना, कुठलाही गजर लावलेला नसताना किंवा तुम्हाला सकाळी कुठलीही उठण्याची गडबड नसताना सुद्धा तुम्हाला अचानकच डोळे उघडलेत असं अनेक वेळा जाणवतं का? तर जर असं जाणवत असेल तुम्हाला तर बघा, हा अतिशय शुभ संकेत आहे. मग अनेकांना काय वाटतं, की काही लोकांना असं वाटतं, की मग यावेळी जाग आली आहे तर काय करायचं? म्हणजे मग नेमकं अशा वेळी काय करायचं असतं आणि ह्या झोपेतून आपण जी जाग होतो त्याचं नेमकं काय कारण आहे? कशासाठी? कोणी उठवलं आहे आपल्याला? तर खरं सांगायचं झालं तर हो, आपल्याला त्यावेळी उठवलेलंच असतं. आपल्याला असं वाटतं, की आपल्याला कोणीतरी जसं काय उठवलं आहे आपल्याला यावेळी, आपण मनाने जागे झालेलो नाही आहोत, तर कोणीतरी आपल्याला उठवलं आहे. तर हो, खरं आहे, आपल्याला उठवलेलं आहे. ह्या ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3-3:30 वाजता आपल्याला कोणीतरी उठवलेलं आहे. पण ज्यांनी उठवलेलं आहे ती कुठलीही व्यक्ती नाही, तर ती एक शक्ती आहे. ती एक दैवी शक्ती आहे, जी आपल्याला यावेळी उठवत आहे आणि सांगत आहे, की तू झोपू नको, ही वेळ झोपण्याची नाही, आत्ता उठ. आणि मग हे आपल्याच बाबतीत असं का होते? सगळ्यांच्या बाबतीत होतं का? त्यांच्या बाबतीत हा अनुभव येतो, ती अतिशय भाग्यवान असतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात भविष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणार असतात आणि म्हणूनच परमेश्वर त्यांना सांगत असतो, की ही वेळ झोपण्याची नाही, तर तुझं भविष्य जे आहे ते अतिशय उज्ज्वल आहे. आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर यासाठी आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे. कारण सगळं ज्याच्या पायाशी जाऊन थांबतं तो परमेश्वर, तो ईश्वर, तो आपल्याला उठवत आहे आणि त्याचं नामस्मरण करून आपल्याला आपल्या भविष्यासाठी तयार व्हायचं आहे. मग आता नेमकं काय करायचं? असं एखाद्याला वाटू शकतं, की नेमकं काय करायचं? मग अशा वेळी पळत जाऊन पहिल्यांदा अंघोळ करून यायची का? काही माणसांचा असा विचार मनात येतो, की नामस्मरण करायचं आहे, देवाचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे अंघोळ तर करायलाच पाहिजे. कारण देवाचं नामस्मरण आपण पारोशानं करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला अंघोळ तर करावीच लागेल. मग अंघोळ करायला जायचं आहे का? तर त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे, की हे बघा, परमेश्वर कारण जर आपण अंघोळीला वगैरे जर तुम्हाला अंघोळ करायची असेलच तर तुम्ही अंघोळ करू शकता. पण शक्यतो कसं आहे, की तुम्ही अंघोळीला जाणार, ब्रश वगैरे करणार, अंघोळ करून पुन्हा येणार, तोपर्यंत ब्रह्ममुहूर्तातील अत्यंत महत्त्वाची जी वेळ आहे त्यातील अर्धा पाऊण तास सहजपणे निघून गेलेला असेल. त्यासाठी एक एक सेकंद, त्यावेळी एक एक सेकंद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुम्ही अंघोळीला जाण्याची काहीही गरज नाही. मग पारोशानं कसं देवाचं नामस्मरण घेणार? पारोशानं आपण जपमाळ कशी हातामध्ये घेणार? हे बघा, परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे जपमाळच हातामध्ये घ्यायला हवी असं काही नाही. किंवा परमेश्वराची जिथं जिथं आपण देवपूजा करतो, जिथं आपला देव्हारा आहे तिथंच जाऊन आपल्याला बसायला पाहिजे असं सुद्धा काहीही नाही. कारण परमेश्वर हा चराचरामध्ये व्यापलेला आहे. तो सगळ्या सृष्टीच्या कणाकणामध्ये आहे. तुम्ही जिथं झोपलेला आहात तिथं बसूनसुद्धा तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करू शकता. त्यासाठी तुम्हाला लगेचच जाऊन अंघोळच करायला पाहिजे, पारोशानं करू शकत नाही असं काहीही नाही. कारण हा देह जो आहे ना, तो नाशवंत आहे. परमेश्वराला आपल्या मनाची निर्मळता ही अतिशय महत्त्वाची आहे. बाहेरची निर्मळता त्याच्यासाठी जास्त महत्त्वाची नाही. कारण कसं असतं, की आपलं मन स्वच्छ आहे, निर्मळ आहे आणि म्हणूनच
परमेश्वरानं आपल्याला साथ घातलेली आहे. अशा वेळी आपण अंघोळीला जाऊन त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवण्याची काहीही गरज नाही. तर आपण लगेच उठून आहे त्या ठिकाणी बसूनसुद्धा परमेश्वराचं, ईश्वराचं नामस्मरण करू शकतो. मग कुठल्या देवाचं करायचं? तर तुम्ही कुठल्याही देवाचं करू शकता, जे तुमचं आराध्य आहे. बघा, तुमच्यावरती ज्यावेळी संकट येईल, आनंदाचा क्षण येईल, दुःखाचा प्रसंग येईल, त्यावेळी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुणाला हाक मारता, त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. जसं आहे की आपण चालत असताना आपल्याला ठेच वगैरे लागली की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईचं नाव आपल्या समोर येतं. आणि आईनंतर आपण ज्या परमेश्वराला आपण हात जोडतो, ज्याची आपण भक्ती करतो, त्या परमेश्वराचं नामस्मरण तुम्हाला यावेळी करायचं आहे. आणि करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की किती वेळ करायचं. तुम्ही कितीही वेळ करू शकता. अगदी हात जोडून डोळे मिटा, शांतपणे डोळे मिटा आणि परमेश्वराचं नामस्मरण करा. पूर्व दिशेला तोंड करून बसा. तुम्हाला जेवढा वेळ करण्याची इच्छा आहे तेवढा वेळ करू शकता. आणि त्यानंतर उठून तुम्ही तुमच्या रोजच्या दिनक्रमाला लागू शकता किंवा पुन्हा झोपी गेलात तरी काहीही हरकत नाही. पण ती वेळ ही अतिशय महत्त्वाची असते. कारण ब्रह्ममुहूर्तावर जर आपण आपल्या ईश्वराची आराधना केली, नामस्मरण केलं, तर त्याचं पुण्य 100 पटीनं जास्त प्रमाणात आपल्याला मिळत असतं. कारण परमेश्वरी शक्ती ही भूतलावर त्यावेळी सगळ्यात अधिक प्रमाणात असते. त्यामुळंच तुम्हाला त्या शक्तीनं उठवलेलं आहे. कारण तुम्हाला ही वेळ वाया जाऊ द्यायची नाही. मग आता अनेकदा काय होतं की दिवसभराच्या कामानंतर काही माणसं थकून जातात. मग कधी-कधी आपल्याला कंटाळा येतो, म्हणजे अगदीच थकवा जाणवतो. तर अशा वेळी तुम्ही झोपूनसुद्धा नामस्मरण करू शकता. आणि बघा, जर अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच उठा आणि उठून एक 10, 5 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अगदी जमेल तर अर्धा तास, तुम्हाला जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त नामस्मरण करा. कुठलाही वाईट चांगला विचार मनामध्ये आणू नका. फक्त नामस्मरण करा. याने काय होईल, तर हे जर तुम्ही असं अगदी रोजच करायला लागलात ना, तर थोड्याच दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये इतका सकारात्मक बदल होईल ना, की तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही की नामस्मरण करण्याअगोदरची तुमची परिस्थिती आणि आत्ताची तुमची परिस्थिती याच्यामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आहे. कारण परमेश्वराचं नामस्मरण आपण ज्यावेळी करतो तेव्हा ते कधीच वाया जात नाही. आणि जर आपण ते नामस्मरण पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्तावर जर करणार असू, तर ते तर अतिशय महत्त्वाचं आहे, खूप प्रभावी आहे. त्यामुळं ही संधी अजिबात चुकवू नका. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप सारा फायदा होईल. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी बसून, जिथं झोपलेला आहात तिथून थोडं बाजूला होऊन पूर्वेकडं तोंड करून तुम्ही परमेश्वराचं, तुमच्या ईश्वराचं, जे तुमचं आराध्य दैवत आहे, स्वामींचं म्हणा, तुमच्या कुलदेवीचं म्हणा, स्वामी समर्थांचं, दत्त महाराजांचं, कुठल्याही देवाचं नामस्मरण करा. आणि गुरुदेव दत्तांचं जर तुम्ही नामस्मरण करणार असाल तर मग अतिशय प्रभावी आहे. कारण कसं आहे की गुरु हेच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. दिवसभरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला कळत नाही, तेव्हा योग्य मार्ग कोणता आहे हे आपल्याला गुरुच दाखवत असतात. त्यामुळं पहाटेच्या वेळी जर गुरुदेव दत्तांचं तुम्ही नामस्मरण केलं तर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. कुठलंही वाईट संकट तुमच्यावरती कधीच येणार नाही. सगळं तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच होईल. गुरुदेव दत्तांवरती विश्वास ठेवा आणि त्यांचं नामस्मरण नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.